Hi, good morning everybody. My name is Ajit Karbari. I am staying in Kalyan, district Thane, Maharashtra in India. I am completed my task in Aeroglad Kolomna in Russia, minus 30 degree temperature. Chhatrapati Shivaji Maharaj flag highlighted from the height of 16,732 feet and on the occasion of birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj. Thank you very much. ठाणे जिल्हा साहसी खेळ संघटनेचे अध्यक्ष अजित कारभारी यांनी रशियामधील एरोग्लॅड कोल्मा येथे -36°C तापमानमध्ये एल-410 या विमानातून 5100 मीटरवर म्हणजेच 16,732 फूट उंचीवरून आकाशात झेप घेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला ध्वज फडकावत शिवरायांना मानवंदना दिली। अजित कारभारी हे कल्याणमधील कोळिवले गावचे रहिवासी असून त्यांचे वडील बळीराम कारभारी हे कुस्तीपटू होते। ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावतच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही साहसी मोहीम केली। कर्नल कोस्त्या क्रिचोशिव, जंप मास्टर रशियन आर्मी स्कायडाइव्ह आणि मुख्य प्रशिक्षक आर्मी बेस व युनायटेड स्टेट पॅराशूट असोसिएशन अमेरिकाचे स्कायडायव्हिंग प्रशिक्षक राहुल देसाई डकरे यांचे सहकार्य कारभारी यांना लाभले। त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना 19 फेब्रुवारी 2025 रोजी मी मानवंदना 16,700 फीट एल-410 या एअरक्राफ्टमधून रशिया येथे कोलमनामध्ये -36 टेम्परेचरमध्ये दिली। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले 50 वर्ष पूर्ण महाराष्ट्राच्या तरुणांसाठी खूप साहसी आहेत। कारण त्यांनी जे साहस दाखवले महाराष्ट्रामध्ये, त्याच्या साहसाची प्रेरणा प्रत्येक तरुणाने, प्रत्येक युवकाने घेतली पाहिजे आणि या खेळाकडे वळलं पाहिजे। हा माझा मुख्य उद्देश आहे। हा स्काय डायव्हिंग जो आहे साहसी हवाई क्रीडा प्रकारामध्ये मोडला जातो आणि महाराष्ट्रातले जास्तीत जास्त युवकांनी या साहसी खेळाकडे वळावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली मानवंदना ही आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड व जागतिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दर्ज झाली। आणि पुन्हा एकदा माननीय आमदार सुलभाताई गायकवाड यांनी सुद्धा अभिनंदन केलं। त्याचबरोबर आप्पाजी शिंदे साहेब, ठाणे जिल्हा ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष, यांनी सुद्धा माझा सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद। गौरव सरवणकर सह राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।